चलो लास्ट लेक्चरला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया चॅप्टर स्टार्ट केला होता आणि काही फंडामेंटल फिगर्स आहेत त्याचे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए सेंट्रोइडल ऍक्सिस माहित होते. मग सगळं करण्याच्या अगोदर आपण थोडस 2 मिनिटांमध्ये ओव्हरव्ह्यू करू की व्हॉट इज द मिनिंग ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय रे? आपण सिंपल डेफिनेशन केली होती तेच सांगणार आहेत. काय डेफिनेशन केली होती? द अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ एरिया and square of distance between the centroid and an axis about which the moment is calculated is called as a moment of inertia. Moment of inertia is also called as second moment of area and which is denoted by I. I ने डिनोट करतो. मग अबाउट ए वाय व्हर्टिकल ऍक्सिस असेल तर वाय वाय, हॉरिझॉन्टल असेल तर एक्स एक्स. मग त्यानंतर एक कॉन्सेप्ट शिकलो होतो सेंट्रोइडल ऍक्सिसची, राईट आहे. तर व्हॉट इज मीनिंग ऑफ सेंट्रोइडल ऍक्सिस? When an axis or specially horizontal line which is passing through the centroid of a section, then such a axis or such a line is called as centroidal x-axis. त्याच्यानंतर आपण सेंट्रोइडल वाय बद्दल बोललो होतो. The vertical line which is passing through the centroid of a section. काय सांगितलं? The vertical line which is passing through the centroid of section, then it is called as a centroidal y axis, राईट आहे. आणि लास्टली एक सेंट्रोइडल झेड झेड किंवा त्यालाच आपण पोलार ऍक्सिस म्हणलं होतं. व्हॉट इज मीनिंग ऑफ पोलार ऍक्सिस? द लाईन विच इज पासिंग टू द सेंट्रोइड ऑफ ए सेक्शन, and perpendicular to the centroidal x-axis and centroidal y axis, then such a axis is called as an polar axis or centroidal z axis. क्लियर आहे? हा की ना? हो सर. हे 3 डेफिनेशन कळाल्या? 3 डेफिनेशन क्लियर आहेत? हो की ना? चलो एक मिनिट, याला झटके येतात वाटायला कधी कधी. ब्लर दिसायला की क्लिअर दिसायला रे? थोडं ब्लर दिसायले. अजून ब्लर. सो ठीक आहे, तोपर्यंत होऊन जाईल ते क्लिअर. ठीक आहे. नेक्स्ट जे होतं ते होते मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए सम बेसिक फंडामेंटल फिगर्स. मग रेक्टँग्युलर सेक्शन साठी एरिया किती होता? बी बाय बी इंटू डी. आणि सेंट्रोइड कुठं असते? बी बाय 2 कॉमा डी बाय 2. आय एक्सेस किती होता? बी डी क्यूब बाय 12. आणि आय वाय वाय काय होता? डी बी क्यूब बाय 12. मला कोणतरी विचारलं होतं सर आय झेड झेड का लिहित नाही, तर त्याचं रिझन असं होतं. व्हॉट इज मिनिंग ऑफ आय झेड झेड? आय झेड झेड राईट, आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. क्लिअर आहे? त्याच्यानंतर आपण स्क्वेअर सेक्शन बघितलं होतं. स्क्वेअर सेक्शनचा एरिया किती असतो? ए इंटू ए स्क्वेअर. आणि सेंट्रोइड कुठं असतो? ए बाय 2 कॉमा ए बाय 2 वर. आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए सेंट्रोइडल ऍक्सिस ए रेज टू 4 डिवाइड बाय 12 असतो. त्यानंतर वाय वाय सुद्धा सेम ए रेज टू 4 डिवाइड बाय 12. त्यानंतर आपण सर्कल बघितलं होतं. सर्कलचा एरिया किती असतो रे? एरिया किती असतो? पाय आर स्क्वेअर. आणि सेंट्रोइड कुठं असतो? आर कॉमा आर वर. आणि आय एक्सेस किती असतो? पाय बाय 4 रेज टू आर रेज टू 4. पाय बाय 4 इंटू आर रेज टू 4 किंवा पाय बाय 64 इंटू डी रेज टू 4. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल त्या कम्फर्टेबल वेने लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आय एक्स एक्स आणि आय वाय वाय दोन्ही कसे होते रे? इक्वल. इक्वल का बरं? तुम्हाला त्याचं रिझन मी सांगितलं. जर समजा सेंट्रॉइडल एक्स एक्स मुळे होणारे तुकडे आणि सेंट्रॉइडल वाय वाय मुळे होणारे तुकडे जर सारखे असतील, म्हणजे हॉरिझॉन्टल सेक्शन मुळे झालेले तुकडे आणि व्हर्टिकल सेक्शन मुळे झालेले तुकडे जर सारखे येत असतील तर त्याचे आय एक्स एक्स आणि आय वाय वाय कसे असतात? सारखे असतात. मग आपण सेमी सर्कल साठी लक्षात ठेवलं होतं.
सेमी सर्कल साठी काय रे, इट डिपेंड्स करते फेसिंग डाऊनवर्ड आहे, फेसिंग अपवर्ड आहे, फेसिंग लेफ्ट आहे, फेसिंग राईट आहे. आपण जे की न्यूमेरिकल चेक करू, बट सध्या तरी फेसिंग डाऊनवर्ड घेतलाय मी. जर समजा आपली सेंट्रोइडल ऍक्सिस जर रेडियसला पॅरलल असेल, कुणाला, आपली जर सेंट्रोइडल ऍक्सिस रेडियसला जर पॅरलल असेल, तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते म्हणून सांगितलं, 0.11 इंटू r/4. 0.11 इंटू r/4. आणि व्हर्टिकल कट केल्यानंतर हे काय होईल रे, सेमी सर्कलचे करेक्ट अजून हाफ पार्ट पडायला, सर्कलचे हाफ पार्ट केले तसं सेमी सर्कल सुद्धा काय करायला, हाफ पार्ट करायला. म्हणून सर्कलचा जो काय मोमेंट ऑफ इनर्शिया येईल त्याचा हाफ घ्यायचा, जर सेमी सर्कलला जर एक्झॅक्टली हाफ करत असेल तर. क्लिअर आहे, इथपर्यंत काय अडचण आहे, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का. मग त्यानंतर क्वार्टर सर्कल. आता क्वार्टर सर्कल बघितल्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे की सेंट्रोइडल एक्स आणि सेंट्रोइडल वाय हे जे दोन ऍक्सिस आहेत, ते दोन ऍक्सिस मुळे होणारे तुकडे कसे आहेत रे, सेम आहेत. मी काल ड्रॉ करून दाखवलं होतं. सेंट्रोइडल एक्स मुळे होणारे तुकडे आणि सेंट्रोइडल वाय मुळे होणारे तुकडे हे कसे आहेत रे, सेम आहेत. हा, मी सेंट्रोइडल एक्स मुळे सिमेट्री म्हणलो नाही किंवा सेंट्रोइडल वाय मुळे सिमेट्री म्हणलो नाही. मी काय म्हणतोय, सेंट्रोइडल एक्स मुळे होणारे तुकडे आणि सेंट्रोइडल वाय मुळे होणारे तुकडे कसे आहेत रे, कसे आहेत, सिमिलर. सेम. त्या केस मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स आणि आय वाय कसा असतो, सेम असतो. मग किती येईल ते, तर चेक करा. मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. आपली जर ऍक्सिस, ज्या ऍक्सिस सोबत आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढायलो, ती जर रेडियसला पॅरल असेल तर किती होती रे, 0.11 इंटू r/4 होतं सेमी सर्कल साठी. इथं कसं रे, सेमी सर्कलचा अर्धा पार्ट आहे, म्हणजे सेमी सर्कलचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आला असता रेडियसला पॅरल असलेला, तो इथं घ्यायचा त्याच्या हाफ करून. म्हणजे 0.11 चा हाफ किती आला होता, 0. हा 0.11 चा हाफ किती आला होता, 0.055 इंटू r/4. क्लिअर आहे, कळालं का. त्याच्यानंतर क्वार्टर सर्कल नंतर काय होतं, आपण ट्रायंगल बद्दल बोललो होतो. ट्रायंगल मध्ये दोन टाइपचे ट्रायंगल होते. एक होता इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा त्याला आयसोसेलेस ट्रायंगल पण म्हणू शकतो. आपल्याला एरिया माहित होता, त्याचं सेंट्रॉइड माहित होतं. तर आय एक्स किती असतो, तर तो असतो bh³ / 36 आणि आय वाय वाय किती असतो, hb³ / 48. ठीक आहे. त्याच्यानंतर राईट अँगल ट्रायंगल साठी काय रे, bh³ / 36 आणि hb³ / 36. ठीक आहे, ओके. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का. हे सगळे लिहून घेतलेत, मी पीडीएफ पाठवले, लिहून घेतलेत का. हो सर. चला बरं. मयुरी, आवाज येतोय. हो सर. कुठं होती इतके दिवस तिथे, घरीच आहे सर. रागावली काय, नाही. मग रिझल्ट बी नाही पाठवली तू, हा, म्हणजे तुझा राग आहे माझ्यावर. नाही. मग रिझल्ट का पाठवलं नाही, मेसेज केला होता मी तुला. मी बघितलंच नाही. वा, छान. किती पडले, 70. मॅथ्स मध्ये 70 आउट ऑफ 70 पडले. नाही, मॅथ मध्ये 60. मग मी फोटो तुझं मार्कशीट पाठव म्हणून सांगितलं, तेवढं पाठव. हा, हो. ठीक आहे. हा, आता चेक करावे. आता मी तुम्हाला काल बोललो होतो की आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया जे आहेत आणि ज्यांना कळणार नाही ना, त्यांनी जास्त टेन्शन घ्यायचं नाही. मी जे हे व्हिडिओ आहेत ते युट्यूबला बी टाकतो आणि आपल्या चॅनलवर पण टाकतो. ठीक आहे, चलो. नसेल तर मी आणखी एकदा शिकवणार आहे, टेन्शन नाही, सगळं व्यवस्थित समजून सांगतो. फक्त आता सध्या तरी लक्षात ठेवा की मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कसं येणार रे, कंपोजिट फिगरच्या सेंट्रॉइड म्हणून जाणार. त्यावेळेस तुम्हाला सेंट्रॉइड पण कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. बट आता मला सांगा, आपल्याला फक्त रेक्टँगलचा माहितीये किंवा ट्रायंगलचा माहितीये, असं डॅम सेक्शनचा माहितीये का, नाही. मग त्या केसमध्ये कसा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा ते आपल्याला स्टडी करायचं आहे. ते करण्याच्या अगोदर इथं आपल्याला एक थेरम माहित असायला पाहिजे, दॅट इज कॉल्ड एज अन
पॅरलल ऍक्सिस थेरम. कुठला थेरम माहित पाहिजे? पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम काय म्हणतो? जर समजा एखादा सेक्शन आहे, रेक्टँग्युलर सेक्शन, ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, बट सेंट्रोइडल ऍक्सिस सोबत मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं नाही. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे समथिंग ए बी लाईन सोबत. मला मोमेंट ऑफ इनर्शिया कोणासोबत काढायचं आहे? ए बी लाईन सोबत. तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन कसं काढायचं? तर आधी चेक करायचं आपल्याला ज्या लाईन सोबत मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय त्याच्यासोबत आपल्या फिगरची सेंट्रोइडल एक्स एक्स पॅरलल येईल का सेंट्रोइडल वाय वाय पॅरलल येईल? काय चेक करायचं? सेंट्रोइडल एक्स एक्स पॅरलल येईल का सेंट्रोइडल वाय वाय पॅरलल येईल ते चेक करायचं. कुठली पॅरलल येईल रे? सेंट्रॉइडल एक्स एक्स. मग काय करायचं? सेंट्रोइडल एक्स एक्स सोबतचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा प्लस त्या ज्या सेक्शनचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढतो त्याचा एरिया घ्यायचा इंटू एच स्क्वेअर करायचं. आणि एच म्हणजे काय असेल? एक्स एक्स लाईन आणि ए बी लाईन म्हणजे सेंट्रोइडल एक्स एक्स आणि ज्या लाईन सोबत आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं त्यातला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे. बरं, असं मी जर कितीही तोंडी सांगितलं तर कळेल का रे? नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला काही बेसिक न्यूमेरिकल्स घ्यावे लागतील आणि बेसिक न्यूमेरिकल घेतल्यानंतर आपण काय करू? पुढच्या पार्ट कडे जाऊ. ओके, चल. मग आता थोडीशी मदत पाहिजे आपल्याला. काही मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला सांगितले त्यांनी. ठीक आहे. तर क्वेश्चन असेल फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन. काय क्वेश्चन काय असेल? हा, हे विचारणार नाहीत परीक्षेला बरं का. हा, युनिट टेस्टला 2 मार्कला विचारलं तर विचारतील, बट मेन एक्झामला हे विचारत नाहीत. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया. एम आय म्हणजे काय? मुंबई इंडियन्स म्हणतात. एम आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. हा, फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन. कुठल्या लाईन सोबत काढायचंय? ए बी लाईन सोबत. आणि आता प्रत्येक वेळेस क्वेश्चन काय असेल रे? आता काय प्रत्येक वेळेस क्वेश्चन काय असेल? सेम असेल. ठीक आहे. आता प्रत्येक वेळेस क्वेश्चन काय असेल? सेम. आता इथं पहिला प्रॉब्लेम आहे. हा, गडबड कोणीच करायचं नाही, फक्त कळते का चेक करायचं. नाही कळलं तर विचारायचं. ठीक आहे. समजा हा एक माझ्याकडे रेक्टँग्युलर सेक्शन आहे. कसला सेक्शन आहे? रेक्टँग्युलर सेक्शन आहे. आणि मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय समथिंग ह्या लाईन सोबत. आता एकदम स्ट्रेट लाईन येणार नाही मला तेवढं ड्रॉ करता, बट समजून घ्या. ही कोणती आहे? व्हाईट कलरची लाईन कोणती आहे? ए बी लाईन आहे. आणि ह्या रेक्टँग्युलर सेक्शनचे त्यांनी डायमेन्शन्स दिलेले असतात. समथिंग 600 mm बाय 400. चलो, इथपण कोणाला काय अडचण आहे का चेक करा. क्वेश्चन काय विचारलाय? फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन. राईट आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन म्हणले खरंय. राईट आहे. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन सांगितले, बट आपल्याला असं रॅन्डम कुठल्याही लाईनचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहितीये का रे? असं कुठल्याही रॅन्डम लाईनचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहित नाही. मला मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले कोणते कोणते माहिती आहेत? जर समजा सेक्शनच्या सेंट्रॉइड मधून हॉरिझॉन्टल लाईन जात असेल किंवा सेक्शनच्या सेंट्रॉइड मधून व्हर्टिकल लाईन जात असेल तरच मला मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले माहिती आहेत. मला असं कुठलेही अदर दॅन सेंट्रॉइड जर दुसरी लाईन जात असेल तर त्या लाईनचा फॉर्म्युला माहितीये का? नाही. नाही. मग काय करायचं अशा केसमध्ये? जर समजा ज्या लाईन सोबत आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलाय, मी काय बोलतो ते शब्द नीट ऐका. मी ज्या लाईन सोबत मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलाय ती लाईन त्या फिगरच्या सेंट्रॉइड मधून जाते का चेक करायचं. मला सांगा इथं मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्या लाईन सोबत विचारलंय रे? ए बी लाईन. ए बी लाईन सोबत. मला सांगा ही जी ए बी लाईन आहे ती आपल्या फिगरच्या सेंट्रॉइड मधून चालली का? नाही. नाही. मग काय करायचं? जर जात नसेल तर 100% कोणता प्रॉब्लेम आहे? हा प्रॉब्लेम आहे पॅरलल ऍक्सिस थेरमचा. मग इथं सेंट्रॉइड काढायचा. आता सेंट्रॉइड मधून आता हॉरिझॉन्टल लाईन काढायची का व्हर्टिकल लाईन काढायची?
सेंट्रॉइडल ऍक्सिस काढायची का सेंट्रॉइडल वाय वाय काढायची, हे कशावर डिपेंड आहे, आपण यूज करतोय पॅरलल ऍक्सिस थेरम. मग मला सांगा एबी ला पॅरलल करण्यासाठी मला व्हर्टिकल लाईन ड्रॉ करावं लागेल का हॉरिझॉन्टल? हॉरिझॉन्टल. मग इथं मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. ह्या लाईनला नाव देतो एक्स एक्स. एक्स एक्स का बर, कारण ही सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस आहे. मग आता इथे एक स्टेटमेंट लिहायचं, मी स्टेटमेंट लिहितो, कळते का चेक करा. बाय युजिंग कुठलं, पॅरलल ऍक्सिस थेरम. कसलं थेरम, पॅरलल ऍक्सिस थेरम. आता पॅरलल ऍक्सिस थेरम काय सांगते रे, हा ह्याची वर्डिंग वगैरे लिहून द्यायची बाकी आहे, बट तुम्हाला थोडंसं थेरोटिकल पार्ट समजावला होता मी. पॅरलल ऍक्सिस थेरम काय सांगतोय, जर समजा मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्याही लाईन सोबत काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आधी चेक करावं लागेल त्या फिगरची सेंट्रॉइडल कुठली ऍक्सिस पॅरलल आहे. कुठली ऍक्सिस पॅरलल आहे रे, तर त्या सेंट्रॉइडल ऍक्सिस सोबतचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, त्याला मी सध्या तरी काय लिहितो, आय एक्स एक्स लिहितो. ह्याचा फॉर्म्युला माहिती आहे ना. प्लस ह्या सेक्शनचा काय करावं लागेल रे, एरिया घ्यावं लागेल आणि इंटू याच्या स्क्वेअर करावं लागेल. आता याच्यामध्ये आय एक्स एक्स वगैरे काय ते सांगतो. मला सांगा रेक्टँग्युलर सेक्शन मध्ये जर समजा सेक्शनच्या सेंट्रॉइड मधून हॉरिझॉन्टल लाईन जात असेल तर त्याचा सेंट्रॉइडल एक्स एक्स चा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो रे, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, किती असतो, BD cube by 12. BD cube by 12 प्लस एरिया ऑफ रेक्टँगल किती असतो रे, B into D. B into D. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ H हियर, H इज अ डिस्टन्स बिटवीन, हा जो H आहे कशा कशाला डिस्टन्स असतो मी सांगितलं, ज्या लाईन सोबत मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला ते आणि त्या फिगरची सेंट्रॉइडल ऍक्सिस ह्याच्यातला डिस्टन्स माहित पाहिजे. हे जे मी रेड कलरने दाखवतोय तुमचा H आहे. आता हे सगळ्या गोष्टी काढायच्यात. आता मला सांगा या केसमध्ये, या प्रॉब्लेमच्या केसमध्ये ब्रेड किती आहे रे, ब्रेड म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स त्या फिगरचं किती आहे रे, 600. ठीक आहे. डेप्थ किती आहे, 400. आता एक लास्ट राहिले ते म्हणजे एच. एच कोण सांगतंय, 200. कसं काढलं रे, 200. D by 2. तर आपल्याला माहितीये रेक्टँग्युलर सेक्शन मध्ये सेंट्रॉइड हा लोवेस्ट साइड पासून हाफ डिस्टन्स वर असतो रेक्टँग्युलर सेक्शन मध्ये, तर ते किती येईल, 400 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येईल रे, 200. आता मला सांगा ह्या व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेटर वर व्यवस्थित प्लेस करता येतील का, या व्हॅल्यू आय ए बी इज इक्वल टू बी किती आहे रे, हा 600 इंटू डी किती आहे 400, फक्त 400 चा क्यूब करा, ठीक आहे, डिवायडेड बाय 12 प्लस 600 गुणिले 400. दिसायले का, चल मग आता थोडीशी मदत पाहिजे मला. इनटू एच कोण आहे रे, हा 200 चा स्क्वेअर. हे सगळं कॅल्क्युलेटरवर टाकता येईल का तुम्हाला, आणि कॅल्क्युलेशन आल्यानंतर सांगा किती आलं ते. 1.28 into 10 raised to 10. 28 into 10 raised to the power 10. 10 raised to 10. 10 युनिट काय असेल रे, ते एमएम आहे, ते युनिट काय असेल, 4. mm raised to 4. मला सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन काढणं लय अवघड आहे का, नाही. हा प्रॅक्टिस केले तर सगळ्या गोष्टी होणार. आजपासून आपण बेसिक फंडामेंटल प्रॉब्लेम चालू करतोय. हार्डली एक आठवड्यामध्ये तुम्हाला सगळे म्हणजे पाहिजे तसे MSBT ला जसे क्वेश्चन पडतात त्या टाइपचे क्वेश्चन सुद्धा सोडवता येतील. ठीक आहे, चला पक्का, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का. सृष्टी तुझी ब्रांच कोणती कधी दे,
सिव्हिल सर. चलो ओके. कॉलेज JRWPL. चलो. आता फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन. हे तर क्वेश्चन फिक्स आहे आपला. का डबल लिहू? फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन. हा क्वेश्चन तर फिक्स आहे. क्वेश्चन डबल लिहू का? नको. नाही. चलो मग क्वेश्चन चेक करा. हा एक सर्क्युलर सेक्शन आहे. मग आता हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू का व्हर्टिकल रे? सर हा बोलो. डायग्राम दिलेली राहील का? डायग्राम दिली जाईल का? हो असं विचारते. यस. काही केस मध्ये Okay. डायग्राम देतात, काही केस मध्ये आपल्याला ड्रॉ करावं लागते. ठीक आहे. आणि 99.99 चान्सेस असतात की डायग्राम दिली जाते. ओके. चलो आता फक्त मला एवढं सांगा, ही जे लाईन्स ड्रॉ केली मी, ठीक आहे, ही लाईन हॉरिझॉन्टल टच करू का व्हर्टिकल? चलो मी हॉरिझॉन्टलच केली. हॉरिझॉन्टल. चलो कारण व्हर्टिकल केलं तर काय फरक पडणार नाही आपल्याला. हा फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन. या ए बी लाईन कोण आहे ते सांगतो मी सगळ्यात महत्वाचं. नाही तर पुन्हा ए बी लाईन कोण आहे तुम्ही विचारता मला. हे व्हाईट कलरचं दिसायला ते तुमची ए बी लाईन आहे. ठीक आहे. ए बी लाईन सोबत तुम्हाला काय करायचंय? मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय. बरं डायमीटर देऊ का रेडियस देऊ? या सर्कलची डायमीटर देऊ का रेडियस देऊ? रेडियस. चलो रेडियस आहे समजा 100 mm. चलो तर या फिगर मध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कोणासोबत काढायचं आहे? ए बी लाईन. ए बी लाईन सोबत. बरं मला सांगा, ही जी ए बी लाईन आहे, ए बी लाईन आहे ती सर्कलच्या सेंटर मधून चालली का? नाही. नाही. जर सर्कलच्या सेंटर मधून जात नसेल तर आपल्या ह्याचा फॉर्म्युला माहितीये का? आपल्याला फॉर्म्युले देत असताना मी कुठे दिलेत रे? जर सर्कलच्या सेंटर मधून जर हॉरिझॉन्टल लाईन जात असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहितीये. जर सर्कलच्या सेंटर मधून व्हर्टिकल लाईन जात असेल त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहितीये. बरोबर आहे. सर्कलला असं टच करून जात असेल, टँजंट असेल तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला दिलाय का मी तुम्हाला? नाही. नाही. मग काय करावं लागेल रे? काय करावं लागेल? बाय युझिंग पॅरलल थेरम. पॅरलल थेरम नाही, पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम काय सांगते? जर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन म्हणजे कुठल्याही लाईन सोबत जर काढायचं असेल तर आधी तुम्हाला चेक करावं लागेल या फिगरच्या सेंटर मधून जाणारी अशी कुठली ऍक्सिस आहे जे की ए बी ला पॅरलल येईल. कुठली येईल रे? कुठली येईल? अरे कुठली येईल? काय सर? एक्स एक्स. एक्स एक्स. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल रे? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स लाईन घ्यावं लागेल प्लस ह्या सेक्शनचा एरिया घ्यावा लागेल आणि एच चा स्क्वेअर घ्यावा लागेल. व्हॉट इज मीनिंग ऑफ एच हियर? एच इज द डिस्टन्स बिटवीन एक्स एक्स ऍक्सिस अँड द मोमेंट अबाउट विच द कॅल्क्युलेशन इज टू बी डन. क्लिअर आहे? म्हणजे ह्या ज्या ऍक्सिस सोबत आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं त्याच्यापर्यंत डिस्टन्स घ्यायचा. मग मला सांगा, तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर ए सर्क्युलर सेक्शन अबाउट ए सेंट्रोइडल ऍक्सिस किती असतो रे? Pi into r raised to 4 by 4. थँक्यू. पाय इंटू आर एस टू 4 डिवायडेड बाय 4 किंवा पाय बाय 4 इंटू आर एस टू 4 प्लस मला सांगा एरिया किती असतो?
पाय आर स्क्वेअर. थँक्यू दिदे. पाय आर स्क्वेअर. आणि ते एच किती आहे कोण सांगते रे? रेडियसचा हाफ. चलो मग एच हा आपला रेडियस एवढाच आहे. करेक्ट आहे. म्हणजे इथे मी आर स्क्वेअर लिहू शकतो का? हे आर स्क्वेअर कुठून आलं कळालं? हो. चलो मग आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. किंवा तुम्हाला जर कॉमन वगैरे काढायचं असेल तर कॉमन काढू शकता, बट नाही काढलं तरी चालतंय. पायला पाय ठेवा, 4 ला 4 ठेवा. आर ची व्हॅल्यू किती ठेवायची रे? 100 चा 4th पॉवर प्लस पायला पाय आर स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर अगेन आर रेज टू 4 दॅट इज 100 चा 4th पॉवर. कॅल्क्युलेशन करा आणि आन्सर सांगा. आन्सर सांगा. कॅल्क्युलेशन करून दिले. अरे कॅल्क्युलेशन करून दिले मी. फक्त आता कॅल्क्युलेट करायचे कॅल्क्युलेटर टाकून. कॅल्क्युलेटर पॉवर वगैरे टाकता येते ना? आत्मजा काय सर? कॅल्क्युलेशन कधी दे करते. पाटलीन बाई 392.699 into 10 raised to 6. 392.699 699 into 10 raised to power 6. 6. युनिट काय असेल? बरं लय अवघड आहे का रे? नाही. चलो मग आता तुम्ही मला मदत करायचं. ठीक आहे. क्वेश्चन मी सांगतो, वर्डिंग मध्ये सांगतो. काही जण म्हणतात सर चित्र देतात का? वर्डिंग आली तर काय करायचं? वर्डिंग मध्ये एखाद दोन प्रॉब्लेम येतात, जसं की सांगतो. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बेस लाइन for a triangle having a base 100 mm and height something 150 mm. कळालं? क्वेश्चन कळाला की आपल्याला फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बेस लाइन. बेस लाइन म्हणजे काय रे? बेस लाइन तर कळते की. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए find the moment of inertia about a baseline. Baseline ड्रॉ करायची इथे. हे AB लाइन. Having a base किती म्हणलं मी? 100 mm and height किती म्हणलं रे? 150. थँक्यू. आता आम्हाला थोडीशी मदत पाहिजे. किंवा जसं मी बेस लाइन मधून विचारलंय तसं अपेक्स मधून सुद्धा विचारतात. अपेक्स कळतं? नाही. अपेक्स म्हणजे बेसच्या अपोजिट जे व्हर्टेक्स असतो त्याला अपेक्स म्हणतात. बेसच्या अपोजिट जो व्हर्टेक्स असतो त्याला काय म्हणायचं? अपेक्स. अपेक्स मधून आलं जे की नेक्स्ट प्रॉब्लेमला घेऊ आपण ते. ठीक आहे. हेच प्रॉब्लेम घेऊ बरं, अपेक्स मधून घेऊ. ठीक आहे. चलो मग आता मला थोडीशी मदत पाहिजे. अगेन प्रोसिजर काय रे? ही जी येल्लो कलरची लाईन आहे, येल्लो कलरची जी लाईन आहे, मला सांगा सेंट्रॉइड म्हणून चालली का? नाही. नाही. मग आधी तुम्हाला काय करावं लागेल? सेंट्रॉइड शोधावं लागेल. सेंट्रॉइड मधून लाईन्स ड्रॉ करावं लागेल. ते बी कुठली ड्रॉ करावं लागेल रे? सर प्रत्येक वेळेस काय होईल? हॉरिझॉन्टल एक्स एक्स वाय वाय चं घ्या एखादा प्रॉब्लेम. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर घेऊ. ओके. हा तर बाय युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. थँक्यू. बाय युजिंग parallel axis theorem
हा एवढे सिंपल क्वेश्चन नाही विचारणार बरं का, पुढे पुढे दाखवतो मी कसे असतात ते. फक्त हे जे फंडामेंटल फिगरचे जमले ना, मग बाकीचे मी तुम्हाला समजावून सांगतो, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. आणि आज एक प्रॉब्लेम घ्यायचा आहे आपल्याला, परीक्षेला जसा पडतो ना ते घ्यायचा आहे. पॅरलल ऍक्सेस थेरम. हा चलो सांगा रे, पॅरलल ऍक्सेस थेरम काय सांगते? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट जर ए बी काढायचं असेल तर आधी काय चेक करावं लागेल? ए बी ला या फिगरची कुठली सेंट्रोइडल ऍक्सिस पॅरलल आहे? XX. आय एक्सेस ऍड करावं लागेल प्लस एरिया इंटू एच स्क्वेअर. आता सगळ्यात मोठा टास्क काय ते सांगतो. आय एक्सेस माहितीये का ट्रायंगलचा तुम्हाला? हो. किती आहे रे? BH cube by 36. थँक्यू दिदे. प्लस एरिया माहितीये का? Half into B into H. आता हे एच कोण सांगते रे? वेअर एच इज अ डिस्टन्स बिटवीन, हा ज्याच्यासोबत मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे त्याची सेंट्रोइडल ऍक्सिस आहे त्याचा. एच ची व्हॅल्यू जर तुम्ही सांगितली तर मला खूप आनंद होईल. हा 150 राहील ना सर? हा 150 राहील ना याची व्हॅल्यू? ना, ह्या एच ची नाही. म्हणत नाहीये मी, ही एच ची म्हणतोय. 50 50 कसं काढली तिथे? h/3 केली. राईट. 150 डिवाइड बाय 3 म्हणजे हे किती आलं पाहिजे? 50. हे तुम्हाला कुठे झालंय? मेकॅनिक्स मध्ये. हे 50 जर का आलं संपलं, म्हणजे तुम्ही इथं 50 टाकू शकता, 50 चा स्क्वेअर. क्लिअर आहे? बाकीचं तर व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. बी किती आहे रे बेस? 100. हाईट किती आहे? कॅपिटल एच किती आहे? 150 डिवायडेड बाय 36 प्लस 1/2 बेस किती आहे? अगेन 100. 36 कसं काय? काय दिदे? 36 कसं काय? काय म्हणते? हा कळलं सॉरी. काय झालं दिदे? कळलं सॉरी. हे कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्क्युलेटर करा आणि मला सांगा फायनल आन्सर काय आलं. हे कॅल्क्युलेशन करून सांगा मला उत्तर काय ते. हा सांगा मनकवडे. 18.8437 into 10 to the power 6. 18.84 हा 37 नगा into 10 to the power 6 युनिट meter millimeter square. मिलीमीटर रेज टू 4. Sir, हा बोल साक्षी. 28.125 into 10 to the power 6. म्हणजे हे चुकलं का शिस्तीत? 100 into 150 स्क्वेअर केला होता ते. 100 into 150 स्क्वेअर करेक्ट आहे ना? सॉरी क्यूब आहे तिथं. सॉरी इथं क्यूब आहे. हा आता किती आलं रे? 28.125 into 10 raised to 6. थांब 20 हा 8.125 हा into 10 raised to 6. mm/4. सॉरी ते चुकून काय झालं होतं, वरी फॉर्म्युल्यात करेक्ट लिहिलं होतं, खाली लिहिताना राहिलं. बरं तुम्हाला एक छोटस काम देऊ मग. येस. तुम्ही ट्राय करा फक्त. मला आलं तर खूप आनंद होईल, नाही आलं तर काही वाईट वाटणार नाही. फक्त मला या लाईनचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढून दाखवा. हे जे मी ग्रीन कलरची लाईन ड्रॉ करायलो ह्याला नाव देऊत आपण सीडी. ह्याला काय नाव देऊत? सीडी. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए सीडी लाईन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून दाखवा. येईल का साक्षी?
पाटलीन भाई हो सर. येईल का? करतेस. चलो हिंट सांगतो. पॅरल ऍक्सिस थेरम तो वापरावा लागेल. त्या सीडी ला कोण पॅरल आहे? आय ऍक्सिस पॅरल काय वाय पॅरल आहे? x6. मग लिहायचं आय ऍक्सिस. ठीक आहे. प्लस एरिया इंटू इथं मी एच च्या ठिकाणी मी h1 वापरतो. h1 स्क्वेअर. ठीक आहे. आय ऍक्सिस किती रे ट्रायंगलचा? हा आय ऍक्सिस किती ट्रायंगलचा? बीएच क्यूब बाय 36. एरिया किती आहे? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. इथं h1 किती आहे कोण सांगते? h1 काय रे? h1 कशा कशातला डिस्टन्स आहे? h1 कशा कशातला डिस्टन्स आहे? 100 येईल सर. 100 येईल. बरं कशा कशातला आहे? करेक्ट आहे. 100 येते ते करेक्ट आहे. बरं कशा कशातलं डिस्टन्स आहे ते? h/2. अगं दिदे मी काय विचारलो? ही 100 h1 ची व्हॅल्यू करेक्ट सांगितली तू. फक्त कशा कशातलं डिस्टन्स आहे ते? I6 आणि I6 CD. राईट. सेंट्रोइडल ऍक्सिस आणि सीडी लाईन मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. कसं काढायचं ते माहितीये? टोटल 150 आहे, खालून इथपर्यंत 50 आहे, तर उरलेलं किती असेल? 100. थँक्यू. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 100 इंटू 150 चा क्यूब डिवायडेड बाय 36 प्लस 1/2 इंटू 100 इंटू 150 इंटू 100 चा स्क्वेअर. इथं क्यूब लिहिले. हा लिहिले. आता सांगा आन्सर. 84.375 into 10 raised to 6. 84.375 375 into 10 raised to power 6 युनिट. mm raised to 4. जर एमएम मध्ये असेल तर एमएम रेस टू 4, मीटर मध्ये असेल तर मीटर रेस टू 4, आणि काहीच दिलं नसेल तर युनिट रेस टू 4 लिहायचं. युनिट स्पेलिंग लिहायचं UNIT युनिट, आणि त्याचा पॉवर किती लिहायचा? 4. मस्त वाटायले का? अरे मस्त वाटायले का? हो. हे तेव्हापर्यंत मस्त वाटतंय जेव्हापर्यंत कळत असतंय. आता पुढचा प्रॉब्लेम थोडासा हटके घेतो. हे का आलं का तेवढं सांगा फक्त मला. हो सर. पक्का? मग आता पुढचा जो क्वेश्चन आहे ना, तू लिहायची गडबड करायची नाही. समजला तरच लिहायचं, आणि हे जर समजला तर मग आज आपण थांबू. नाही समजला तर समजेपर्यंत शिकू आज. ठीक आहे? हो म्हणा. हो सर. हा म्हणायचं हो, काही हो की न हो, हो तर म्हणायचं. हा फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन क्वेश्चन असेल आपला. ठीक आहे. आणि पहिला जो प्रॉब्लेम आहे, मी अजून सेंट्रॉइडलची घेण्या गेलो बरं का, साधेच गेलो अजून. ठीक आहे. हे किती घेऊ रे ऍडव्हान्स सांगा बरं तुमच्या मनावर. हे डिस्टन्स किती घेऊ? 100. 100. ओके. हे 20 घेतो, सोपं जातं, दुसरं काय नाही. हा हे टोटल हाईट किती घेऊ? टोटल हाईट 200. कोणीही गडबड करू नका. अजून मी हॉरिझॉन्टलच घेणार आहे. व्हर्टिकलचं आपण उद्या चेक करू. हे कळालं की मग ते बी कळतंय. अरे मला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट हे येलो कलरची लाईन काढायचं आहे. मला मोमेंट ऑफ इनर्शिया कुठलं काढायचं कळालं?
मला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन काढायचोय. आणि हा जर प्रॉब्लेम कळाला ना तर सिरियसली सांगतोय तुम्हाला सॉम मधला फर्स्ट चॅप्टर 50% नाही 80% कळाला. किती पर्सेंट कळाला? 80%. याचे फिक्स जवळपास 8 किंवा 12 मार्क असतात. ठीक आहे, फक्त समजून घ्या. आता मला सांगा, जी काय फिगर आहे त्या फिगरचा सेंट्रॉइड माहिती आहे तुम्हाला? नाही. नाही. बरं, सेंटर माहित बी झाला तर त्या फिगरचा सेंट्रल ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे का? आपल्याला जे मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहेत ते बघ फक्त फंडामेंटल फिगर्सचे माहिती आहेत. कुणाचे माहिती आहेत? फंडामेंटल फिगर. मग आता पहिलं काम काय करायचं ते सांगतो, नीट लक्ष द्या रे. या फिगरला फंडामेंटल फिगर्स मध्ये कन्वर्ट करायचं. जसं की एक्झाम्पल सांगतो, एक तर व्हर्टिकल कट करा किंवा हॉरिझॉन्टल कट करा. आता तुमच्या मनावर, व्हर्टिकल करू का हॉरिझॉन्टल कट करू? हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल. चलो, तुमच्या मनावर हॉरिझॉन्टल कट केला तर हे ब्लू कलरचा एक सेक्शन तयार होईल. तो कसला शेप आहे रे? रेक्टेंगल. चलो, थँक्यू. त्याला सेक्शन नंबर 1 म्हणू. उरलेला जो आहे तो ग्रीन कलर मध्ये करतो, तो कसा आहे? रेक्टेंगल. बर, आता लक्ष द्या रे. आता नजर कसली असली पाहिजे? अर्जुनासारखी. नजर कशी असली पाहिजे? अर्जुनासारखी. आता फक्त सेक्शन 1 बघायचं. काय बघायचं? सेक्शन 1. सेक्शन 1 म्हणजे कोणता कळालं? हा ब्लू कलर वाला जो आहे तेवढाच बघायचा, दुसरं नाही दिसलं पाहिजे. कळालं? चलो, किती जणांना दिसतंय बघूत आपण. चेक करा. फक्त सेक्शन 1 दिसायला का? चेक करा. हो. पक्का? हो. आता मला सांगा, ह्या सेक्शन 1 चा सेंट्रॉइड कुठं असेल रे? राईट आहे. ह्याची सेंट्रोइडल ऍक्सिस कोणती असेल? ते बी कुणाला पॅरल असणारी? AB ला पॅरल असणारी. हे कळालं का ते सांगा मला. हो. चलो, मग आता मला सांगा, पॅरल ऍक्सिस थेरम वापरता येईल? हो. सांगा, बाय युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ग, पॅरलल म्हणू नको, पॅरलल ऍक्सिस थेरम. हा, आता लक्ष द्या रे प्लीज. मी याच्यामध्ये काही चेंजेस करतोय. ही पहिली फिगर आहे म्हणून ह्याला x1 म्हणतो. चालते का? हो. मग बाय युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम काय रे? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी फॉर सेक्शन 1 इज इक्वल टू काय रे? x1 प्लस एरिया 1 इंटू h1 चा स्क्वेअर. करेक्ट आहे? रॉंग आहे? करेक्ट आहे. Ix1 किती आहे रे? ब्रेथ 1 डेप्थ 1 चा क्यूब डिवायडेड बाय 12. हे B1 का लिहिले? पायथ्याला 1 का लिहिले? फिगर 1 चे सफिक्स आहेत ते. B1 का लिहिले कळालं का? हे बेस. हो. हो. हा, प्लस काय रे? B1 इंटू B1 इंटू H1 कोण सांगतं रे? H1 ची व्हॅल्यू किती आहे इथं? 20. नाही 10. 20 का 10? 10. हे किती जणांना कळालं? हे 10 किती जणांना कळालं? प्रत्येकाला कळालं?
H1 is a distance between centroidal XX1 and आपली रिक्वायर्ड लाईन AB which is equal to 10 आलं. कुणाला काय अडचण? पहिला प्रॉब्लेम म्हणून मी असं सेपरेट करून दाखवायलोय. दुसरा प्रॉब्लेम मी जेव्हा एक्झाम साठी शिकवतो ना तेव्हा असं वेगवेगळं काढत बसायचं नाही. त्याला काय करायचं ते शिकवतो मी तुम्हाला नंतर. हे कळालं का ते सांगा मला. कॅल्क्युलेशन करायचं इथंच का नंतर करू? करून घेऊ ते कॅल्क्युलेशन आताच करा. चलो मग कॅल्क्युलेशन मदत पाहिजे मला तुमची. व्हॅल्यू पुटअप करते. B1 म्हणजे पहिल्या फिगरची ब्रेड किती आहे रे? 100 इंटू डेप्थ किती आहे? 20 क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस किती आहे रे? 100 इंटू 20 इंटू 10 चा स्क्वेअर. आता कॅल्क्युलेशन करून सांगायचंय मला. चलो कॅल्क्युलेशन करून सांगायचंय. प्रबुद्ध कळाले का? 266. हो सर कळाले. हा सिद्धी तुझी मैत्रीण जॉईन झाली नाही तिथे आज? काय माहिती सर, विचारते तिला मी. नंतर विचारशील. आता तिला तिने म्हणेल आता लिंकच आली नाही म्हणून. नाही मी टाकली तिला लिंक. चलो कॉल आन्सर केला नाही तिने माझा. हाँ ठीक है चलो कोई बात नहीं. सांगा आन्सर. अरे आन्सर सांगा रे. रेणुका माता रेणुका 266.66 into 10 to the power 3. 266 Point 66 हाँ 10 to the power 3. mm raised to 4. हे झालं कोणत्यासाठी? सेक्शन 1 साठी. आता सेक्शन 2 कडे फोकस करा. आणि आता काय दिसलं पाहिजे? फक्त सेक्शन 2 दिसलं पाहिजे. आता मी लाईन्स ड्रॉ करतोय, फिगर ड्रॉ करतोय, चेक करा. आणि कळालं तरच हो म्हणा बरं का, नाहीतर नाही म्हणा, काय हरकत नाही. फिगर दिसली का सांगा मला एवढी. हो सर. आता मी जे विचारतो ते करेक्ट आन्सर आलं तर आनंद, नसेल तर मला सांगावं लागेल. ह्याचा जो डेप्थ आहे याची ब्रेड किती आहे रे? B2 20. B2 इज इक्वल टू 20 आणि D2 किती आहे कोण सांगेल? 180. हे 180 कसं आलं का? आलं का? हो बर. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, या फिगरचा सेंट्रॉइड जे इथं कुठतरी आहे, राईट आहे. ह्या सेंट्रॉइड मधून जी हॉरिझॉन्टल लाईन जाईल त्याला काय म्हणतो आपण? सेंट्रॉइडल XX2. करेक्ट आहे रॉंग आहे? आणि हे जे डिस्टन्स असेल ते असेल H2. H2 ची व्हॅल्यू कोण सांगते? 110. 110. चलो 100 कोण कोण म्हणाले? चलो अमित बाबू शिस्तीत चुकलं 120. ना. 110. 110 कसं काय ते सांगतोय. लक्ष आहे. 110 कसं काय ते सांगतो. या इथून इथपर्यंत डिस्टन्स जे आहे ते 20 आहे. इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे? 20. आणि डेप्थ किती टोटल? 180. 180 च्या हाफ किती येते? 180 च्या हाफ किती येते? 90. हा आता सांगा मला 90 प्लस 20 किती येते? 110. 110. आता इथं काय करावं लागेल रे? अजून पॅरलॅक्स थेरम वापरावं लागेल. पॅरलॅक्स थेरम वापरावं लागेल का? हो
हा सांगा मग IXX2 प्लस एरिया 2 इंटू H2 चा स्क्वेअर कळालं. चलो इथं काय आलं रे. हा B2 D2 क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस काय रे B2 इंटू D2 इंटू H2 चा स्क्वेअर. इथं B2 किती आहे 20 इंटू D2 किती आहे 180 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस 20 इंटू 180 इंटू 110 चा स्क्वेअर. हे कळालं का ते सांगा मला आधी. हे हो. कळालं का. अरे हे कळालं का. हो. मग कॅल्क्युलेशन कोण सांगल. कॅल्क्युलेशन कोण सांगायले. 53.28 into 10 raised to 6. एकच मिनिट हा तिथे काय काय म्हणले अजून एकदा सांग. 53.28 into 10 raised to 6. पाटलीन जेवली का नाही. खरं सांग घरचे जीव घालायलेत का नाही. का मेसच बरी होती. मेस बरी होती का घरी बरं आहे. घरी. मग तुझा आवाजच निघ ना पाटलीन. हा सांग जोरात. हा 53.28 into 10 raised to 6. आलं का रे सगळ्यांचं. हो सर आलं. बरं हे फायनल आन्सर आहे का रे. नाही. आपण काय केलंय सेक्शन 1 च सेपरेट आणि सेक्शन 2 च सेपरेट काढलंय. मला सांगा हा जो एल सेक्शन आहे सेक्शन 1 आणि सेक्शन 2 ऍड होऊन झाले का सबस्ट्रॅक्ट होऊन झाले. ऍड होऊन. ऍड होऊन म्हणजे फायनल आन्सर काय आला पाहिजे. मी येलो कलर मध्ये लिहितो. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन फॉर ए सेक्शन 1 प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी लाईन फॉर ए सेक्शन 2. म्हणजे हे आलेलं आन्सर आणि हे आलेलं आन्सर या दोघांची काय करायचंय ऍडिशन. ऍडिशन. आता लक्ष रे पुढच्या वेळेस अजून एक दोन प्रॉब्लेम करतो असं सेपरेट सेपरेट आपण. बट नंतर काय करायचं डायरेक्टली या लाईन सोबत काढाल तर हे प्लस हे लगेच एकाच लाईन मध्ये करून टाकायचं. कळालं. ते बाय प्रॅक्टिस होऊन जाईल. बरं सिद्धी कळालं. हो. आत्मजा कळालं सर. पाटलीनबाई हो सर. रेणुका हो सर कळालं. प्रबुद्ध हो सर कळायला. बबिता हो सर साक्षी समजलं. हो सर. नीलम हो सर समजलं. अमित हो सर. सुजित हो सर. मानदेवी सॉरी मांडवी. येस सर. चलो मी विचारतो म्हणून दुसरे मीटिंग एंड केले. तो ठीक आहे काय हरकत नाही. पण कळायला व्यवस्थित सगळ्यांना काय गडबड. सिलेबस अवघड आहे. मंजू कळालं का ग. मंजू शिंदे कळालं का. मंजू दिदे कळालं का. चलो बाकी सगळ्यांना कळालं. आजच्या दिवस आपण इथे थांबूत. कुणाला काय डाऊट कुणाला काय अडचण असेल तर विचारा. ठीक आहे.